खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे माझा, अगदी, हां. सर्वेश. ती जर्नी जाणून घ्यायची जेव्हा मला. मला विचारलं जातं की तुमची जर्नी सांगा किंवा काय, तर एक लक्षात घ्यायचं इथे की मी खरंच खूप लकी, नशीबवान आणि भाग्यवान आई आहे. कारण एक आई म्हणून, देवहूतीची आई व्हायच्या आधी मी एक स्पीच थेरपिस्ट म्हणून त्या विषयात काम करत तज्ज्ञ, होता. Exactly. त्या विषयातली तज्ज्ञ, त्या विषयात मी काम केलेलं आहे. त्यामुळे सजगता या दृष्टिकोनातनं की व्हॉट टू सी इन द चाइल्ड, किंवा जर काही चुकीचं असेल तर ते पिकअप करण्याची एक अभ्यासच तो केला असल्यामुळे ती दृष्टी तयार होतीच. आता देवहूतीच्या बाबतीत जर विचारलंस तू, तर साधारण 5-1 महिन्याची असल्यापासूनच ती काही गोष्टी नोटीस करत होते. मी सुरुवात केली होती. तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये असल्याचा फायदा झाला अगदी. म्हणजे की आता तुम्हाला फार अर्ली स्टेज डिसेक्शन झालं. अगदी. आता आपण बोललो ना की मी तुला सगळं सांगितलं की कशा स्टेजेस असतात किंवा Exactly, हां. ते काय, तर तुम्ही notice एक्झॅक्टली केलं. त्याच नोटीस मी केल्या. त्या पहिल्या एका स्टेजलाच पिकअप केलं. पण त्यावेळेस ॲज अ मदर, ॲज एक आई म्हणून मला ज्या थेरपीज लौकिक अर्थाने चालू होत्या ऑटिझम फील्डमध्ये, फॉर एक्झाम्पल ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, अजून ABA, असला काही प्रकार मला तिच्या बाबतीत करायचा नव्हता. कारण मी स्वतःच या अप्रोच, ज्याला आम्ही सगळ्यांना, आय क्लब देम टुगेदर अँड आय कॉल इट ॲज कन्व्हेन्शनल थेरपीज फॉर ऑटिझम, मी तेवढी फॉर नव्हते. म्हणजे त्या तेवढ्या मला पटणाऱ्या नव्हत्या. ते त्यांचे लिमिटेशन्स हे पूर्णपणे मी जाणून होते. तर त्यावेळेस ज्यावेळेस विचार केला की आता देवहूतीला नर्चर करताना काय केलं पाहिजे, तर त्या अभ्यासातून लक्षात आलं की वी हॅव टू डेव्हलप अ व्हेरी गुड अप्रोच फॉर देवहूती.